मित्रांनो नमस्कार. माझं नाव मोहन आहे. मी अट्टल दारुड आहे. मी बरं वाटतंय मला. आज आपण जागृती समूह आज नेमके 2 महिने पूर्ण होत आहेत आज जागृती समूहाला आणि 90 डेजचं टोकन पण प्रोग्राम आहे आज. आणि नेमकं मला आज स्पीकर म्हणून बोलवलं आणि विषय चांगला दिलाय. मला सांगितलंय की आजाराची तीव्रता किंवा आजाराचा वेळोवेळी होणारा उद्भव किंवा घातकपणा आणि त्यासाठी लागणारी मला एच्या मीटिंगची होत असलेली मदत. बरोबर ना अभयराव? तर तुम्हाला सांगू का, आज इथं पहिल्यांदा कोणी करतंय का मीटिंग? पहिल्यांदा नाही करत आहे. म्हणजे बरेच लोक असे आहेत की जे आत्ता नवीन नवीन थांबतायत किंवा काही जण उठाबशाही काढत असतील. तर मी तुम्हाला सांगतो, मी पण असाच होतो. मी काही इथं येऊन पहिल्या दिवशी थांबलेला मेंबर नाही आहे. मला थांबायला 8 महिने लागले. परंतु त्या 8 महिन्यामध्ये हरिभाऊ पहिली 3.5 वर्ष मी मीटिंग केली, एकही मीटिंग न चुकवता. आणि तरी त्यातले ते 8 महिने होते की जेव्हा मी उठाबशा काढत होतो. म्हणजे नुसती मीटिंग केली आणि दारू थांबली असं होत नाही. ते नुसतं नाही तर काय मग, म्हणजे लोकांनी क्लासेसच काढले असते ना. लोकांनी क्लासेस काढले असते ना, इथे या आणि दारू थांबवा. तसं नाही आहे. ते अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येऊन दारू थांबते हे खरं आहे. म्हणजे मी थांबते असं म्हणतोय, सुटते असं म्हणत नाहीये मी. कारण आपला प्रॉब्लेम ना, दारू थांबते पण काही काळानंतर ती परत चालू होते जर मी बेसावध राहिलो तर आजाराची तीव्रता वगैरे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे इथं काय असं काही कोणी डोनेशनवाले येत नाहीत. रट्टळ दारूनी दिलेला मार आणि मग त्या माराने लोटत आणलेला आपण अशा मानसिक आणि शारीरिक अवस्थेत इथं येतो. तरी शेवटपर्यंत आपल्याला वाटत असतं की नाही राव, माझं एवढं नाही नुकसान झालं. म्हणजे तो काय सांगत होता की त्याची बायको सोडून गेली. मी म्हणत होतो माझी नाही बायको सोडून गेली. पण जेव्हा नंबर ऑफ मीटिंग जशा वाढत गेल्या ना, तसं माझ्या लक्षात आलं की बायको सोडून न जाणे याच्यामध्ये माझं कर्तृत्व काही नसून मी माझ्या बायकोवर जेवढं प्रेम करतो त्याच्या 500 पट माझी बायको माझ्यावर प्रेम करत होती. त्यामुळे माझी बायको सोडून गेली. मला वडिलांनी घराबाहेर काढलं नाही. याच्यात मला वाटायचं म्हणजे ॲक्च्युली माझं स्टँडर्ड वेगळं आहे आणि माझं स्टेटस वेगळं आहे आणि माय कॅलिबर असं करून ते सारखं खांदे उडवून बोलणं, खोटं खोटं असणं, याच्यात आयुष्य चाललं होतं माझं मित्रांनो. आणि त्यामुळे मी उठाबशा काढत होतो. मी खऱ्या अर्थाने डाऊन टू अर्थ आलो नव्हतो. मी एच्या मीटिंगला आलोय याचा अर्थ माझ्या व्यक्तिमत्वात प्रॉब्लेम आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा माझा कॅज्युअल अप्रोच आहे आणि तो दर वेळेला मला घातक ठरतो. आणि दारू पिणं ही त्यातली लास्ट परिणती झाली. त्याला परिणती म्हणतो आपण, म्हणजे त्याचं लास्ट स्टेज झालं. पण त्याच्या अगोदर माझ्या किती वेळा किती बाबतीमध्ये काय काय झाले माझ्या आयुष्यात चढ उतार. आत्ता आपला 90 डेजवाला बर्थडे बॉय सांगत होता, चांगले 90 दिवस थांबला होता तो मुलगा. मी त्याला ओळखतोय गेली बरीच वर्ष. आणि त्याच्यानंतर त्याला वाटलं दारू सुटली. मी वैयक्तिक तुझ्याबद्दल नाही बोलत आहे, माझ्यासारख्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलतोय मी. आणि मग काय होतं माहिती आहे का, मला 3-4 प्रॉब्लेम असतात नॉर्मली दारू थांबल्यानंतर. एक म्हणजे नोट, कारण माती केलेली असते आयुष्याची, भिकेल लावलेलं असतं दारूनी. आणि आता मला इतकं श्रीमंत व्हायचंय की नो प्रॉब्लेम. आणि ते नो प्रॉब्लेम वाटत राहणं ना, हाच प्रॉब्लेम आहे आपल्या आयुष्यात. हे कळायला मला वेळ लागला मित्रांनो. मी जसजसं याच्या मीटिंगला यायला लागलो ना, तेव्हा नवीन आलो तेव्हा माझ्यासमोर 4 प्रॉब्लेम होते.
नंबर 1 म्हणजे मला अति श्रीमंत व्हायचं होतं. नंबर 2 म्हणजे माझं घर आनंदी व्हायला पाहिजे होतं. माझी बायको माझ्याशी कायम हसून खेळून बोलायला पाहिजे होती. नंबर 3 म्हणजे मी 100 ठिकाणी जे शेण खाल्लं होतं समाजामध्ये ते लोकांनी विसरायला पाहिजे होतं. आणि 4थं म्हणजे मला मजबूत जगायचं होतं हे सगळं करत असताना. पण जसजसं दिवस जात राहिले आणि मीटिंग करत राहिलो त्यानंतर दारू थांबली. दारू थांबते बरं का. आणि आत्ता हे सगळे म्हणतात त्याप्रमाणे मी जरा जास्त शहाणा असल्यामुळे लगेच काही स्पॉन्सर वगैरे काही घेतला नाही. पण तरी पण ना मला श्रीमंत व्हायचं होतं आणि त्यामुळे मग मी कोणीतरी श्रीमंताच्या सहवासात राहिलं की मग मी श्रीमंत बिन. पण बाकी सगळं माहीत होतं. थिंक बिग, टॉक बिग, बी बिग वगैरे. तर मी तेव्हा बाळासाहेबांना विचारलं होतं की मला श्रीमंत व्हायचं मी काय करू. तर ते म्हणले तुला किती श्रीमंत व्हायचंय. इथं सगळे बाप असतात बरं का. इथे सगळे बाप असतात. म्हटलं नाही म्हणजे मला खूप श्रीमंत व्हायचं. किती श्रीमंत व्हायचं हेही माहीत नव्हतं. नाही ते काहीतरी आकडा सांग ना म्हणले. तर मी म्हटलं होतं 300 कोटी. आता मागूनच एकच मागायची तर मोठी मागायची ना. तर ते म्हणले लिहि बरं इथं 300 कोटी. आयला तुम्ही पण हसला तर सगळे. लिहि म्हणल्यावर राव मला 0 2दा मोजायला लागली त्याची. ही माझी अवस्था. तसं नसतं म्हणले. किती रुपये आहेत तुझ्याकडे याच्यावर तू किती श्रीमंत आहेस हे नसतं अवलंबून. इथं येऊन माणूस श्रीमंत होत नाही. इथं येऊन माणूस समाधानी होतो. ते कळलं नाही मला त्यावेळेला. पण माझी वखवक काही कमी होत नव्हती. आणि मला पैसे कमवायचे म्हणजे मला इझी मनीचे मार्ग माहिती हो सगळे. मन्ना खेळता येतो का. हो येतो. अंदरबार ओपन टोपन म्हणजे ते कल्याण मुंबई वगैरे नाही का. ओपन शिवाय जेवण नाही, क्लोज शिवाय झोप नाही. हे सगळं आयुष्यात केलेले ना. त्यामुळे बरं आता असं आहे ना ए मध्ये यायला लागलो. थांबलो होतं सगळं चांगलं. पण परत आसक्ती. तुम्हाला खरं सांगू का एचा प्रोग्राम आहे ना हा आसक्तीहीन जगण्याचा प्रोग्राम आहे. आसक्तीशिवाय जगण्याचा प्रोग्राम आहे. याचा अर्थ भगवे कपडे घालून फिरायचे असं अजिबात नसून माझा जीव जो सारखा तळमळ करतो की नाही. आपलं मागच्या वेळी बोलणं झालं होतं. तुलाही माझ्यासारखाच प्रॉब्लेम आहे. ए मध्ये येऊन सुद्धा मी पत्ते खेळत होतो. सगळं चालू होतं माझं. पण एक दिवशी मला चित्रे साहेबांनी सांगितलं तंगड तोडी ना म्हणले मी तुझं परत जर का पत्त्याला हात लावला असतं. कारण ती गोष्ट नव्याने थांबलायस म्हणले तू आणि ती गोष्ट तुला परत दारूकडे नेणारी आहे. तर मी इतका येडा होतो. येडा म्हणजे नवीन होतो. मला कळत नव्हतं. पण मी काय रेस खेळतोय का. म्हणजे मी कुठं म्हशीचं खातोय मी गाईचंच खातो असं म्हणण्यासारखं होतं. आणि हे सगळं कळण्यासाठी याची मीटिंग करायची असते मित्रांनो. दारू थांबते रे. दारू ही प्यायचीच नसते खरं सांगायचं तर प्रद्युम्न म्हणायचं तसं दारू ही गोष्ट अल्कोहोल हे फक्त औषधात घालण्यासाठी असतं. बाकी त्या दारूचा काय उपयोग नसतो. आपण वेडे होतो म्हणून पित होतो. मग इथं येऊन काय झालं तर दारू थांबली. आणि हे जे आपल्या इथं स्लीप होतं म्हणतो ना तर ते सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की त्याची स्लीप झाली म्हणजे तो परत दारू प्यायला. तर स्लीप होणं म्हणजे नुसती दारू पिणं ही लास्ट स्टेज आहे रे. चुकीच्या दृष्टीने विचार करणं आणि त्याला कृतीची जोड देणं
म्हणजे स्लीप होणं, असं मला माझ्या ओल्ड टायमर्सनी सांगितलं. काय काय चुकीचं वागू शकतो मी, तर मी काहीही चुकीचं वागू शकतो. मी इतकं विकृत मनाचा असू शकतो की मला बाहेरच्या बाईनी घरातल्या बाईसारखं वागायला पाहिजे आणि घरातल्या बाईनी बाहेरच्या बाईसारखं वागायला पाहिजे असतो. बघा, विकृतीबद्दल बोलतोय मी नुसत्या सेक्सबद्दल बोलत नाहीये. मला एखाद्या बाईनी, काय होतं, आपल्यासारख्याला सगळीकडेच हाडहाड झालेली असते, समाजामध्ये, घरामध्ये सगळीकडेच हाडहाड झालेली असते. आणि जरा वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष झाली ना की मग 4 लोकांना वाटायला लागतं, अरे वा, ग्रेट हा, तुम्ही म्हणजे खरोखरच हा संत माणूस, हा म्हणजे संतत्वाच्या दिशेनेच वाटचाल वगैरे वगैरे. आणि ना जरा आपल्या पाठीवरनं कोणी राजू प्रेमाने हात फिरवला ना की आपण असतो त्या प्रेमाला भुकेलेले, आणि मग आपण लगेच तिकडे वळतो. जुगारीच्या बाबतीत तेच. अहो शेट, खेळा ना तुम्ही उदारीत, तुम्हाला कोण नको म्हणते हो. जुगारीच्या बाबतीत, दारूच्या बाबतीत तेच झालं ना. त्या बार अँड रेस्टॉरंट वाल्याला माहित होतं हा किर्लोस्कर मधनं पगार आला की घरी देण्यापूर्वी माझ्या आधी आणून देणार आहे, कारण त्याच्या दृष्टीने बायकोचं तोंड वाजवत ठेवलं तरी चालेल, पण इथं अन्न, वस्त्र, निवारा व मद्य त्याची गरज आहे, त्यामुळे तो इथं अगोदर पैसे आणून देणार. तसं जुगारीवाल्याला सुद्धा उधारीत देणारच ना, तो व्याजवाला देणारच ना. पण मनोवृत्ती माझी विकृत इतकी झालेली असते की कर्ज काय, लाच मारीन तिथं पाणी काढेन, क्षणात फेडतो, एवढा एक चौकडा बसू दे माझा. हा म्हणजे सगळी स्वप्न मोठी हो. मला हे कळत नाही की ती स्वप्न असतात. मध्ये येऊन मला कळायला लागलं की ह्या जगामध्ये काम केल्याशिवाय पैसे मिळत नाही. हे असे कधीतरी कुठेतरी कोणाच्या तरी आजोबांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या अचानक 10-20 लाख रुपये मिळून जातात त्याला. तसे आपल्याला मिळणार आहेत का? तर माझ्या आजोबांनी तर काही ठेवलेलं नाही बाबा, आणि त्यामुळे मला मिळायचे चान्सेस नाहीत. मग काय उपाय आहे त्याच्यावर? तर हे वाले सांगतात त्याप्रमाणे काम करून पैसे मिळवणे. आणि पैसे मिळवण्याचं सगळ्यात सोपं साधन मला वाल्यांनीच शिकवलं, ते म्हणजे पैसे जपून वापरणे. पैसे कसे जपून वापरायचे? कारण मी बेवडा आहे म्हणजे काय आहे, ते एक तर हे टोक नाही तर ते टोक. जपून वापरायचे म्हणजे कोणाही बरोबर चहा प्यायला गेलं तरी हा खिशात हात घालतच नाहीये, दरवेळी सगळं दुसराच चहा पाचतोय, असंही नाही करायचे. मग काय करायचे? तर या लोकांनी सांगितलं, तू 1 रुपया जरी खर्च करायचा असला ना याच्या पुढं, तरी गरज आहे का मागणी आहे हा अगोदर विचार कर आणि मग खर्च कर. मला एनी जे घडवलं ना, मला आजाराबद्दल बोलायला सांगितलं तर ते काय आजार झालेला असल्याशिवाय इथं माणसं येतच नाहीत. थोडी दारू पिता येत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, शेवटची दारू पिता येत नाही हेही सगळ्यांना माहिती आहे. म्हणून तर आज इथं कुठे दारूचा वास नाही, नाही तर मला लगेच आला असता. आता दारू पिणं म्हणजे स्लीप होणं असं नाहीये. मला सांभाळून न जगता येणं म्हणजे स्लीप होणं आहे असं मला वाटतं. इझी मनी नकोत म्हणजे मिळाले तर पाहिजेच आहेत, अजूनही पाहिजेत, पण ते माती खायचे धंदे येतो, आपल्याला त्या मार्गाला जायचं नाही. आणि खरं सांगू का, आता परवा 25 वर्ष झाली मला, एकही माणूस मी मध्ये येतोय, मीटिंग करतोय आणि तरी तो दुःखी आहे असा एकही माणूस मी बघितला नाही.
सगळीच स्वप्न पार झालेत, पूर्ण झाली आहेत असंही नसतं. आत्महत्या करेल ना रे माणूस. सगळेच स्वप्न आता करण्यासारखं राहिलंच नाही मला आयुष्यात काही, असं म्हटलं की मरणार ना तो. आणि त्याच्या डोक्यात पहिल्यांदा दारू पिण्याचाच विचार येणार. आता काय करायचं, आता मिळालं सगळं. त्यामुळे भूक ही लागतच राहिली पाहिजे माणसाला. पण ए मध्ये आल्यानंतर काय खायचं आणि काय नाही खायचं हे कळायला लागतं मित्रांनो. कोणाबरोबर राहायचं, कोणाबरोबर नाही राहायचं. मी म्हटलं ना मगाशी, मी ए मध्ये येऊन सुद्धा पत्ते खेळणं चालूच होतं माझं. आणि मला मुख्य काय माहितीये का, मला लाज वाटत नव्हती त्या सगळ्याची. ती एच्या मीटिंग सातत्याने का करत राहायच्या, तर ती लाज नावाचा जो प्रकार आहे की नाही, आपण कितीही आपल्याला घरचे लोक निर्लज्ज म्हणले ना तरी आपल्याला लाज असते बरं का. आणि इथं येऊन काय होतं, त्या लाजेचा काय म्हणायचं त्याला अंगार आपोआप फुलवला जातो. आणि मग ह्याच्यातही लाज वाटते, त्याच्यातही लाज वाटते, त्याच्यातही लाज वाटते. मी सिगरेटी ओढायचो, रोज 40 सिगरेटी ओढायचो आणि मला काय वाटायचं नाही. मला एक दिवशी इथल्या ओल्ड टायमरने सांगितलं, अरे छान बोललास ना तू. नाही असं मीटिंग संपल्यानंतर बाहेर जाऊन सिगरेट ओढत होतो, छान बोललास ना तू. म्हणलो थँक्यू वगैरे असलं काहीतरी हसून बोलायला लागलो मी. ते म्हणले तुला लाज नाही का रे वाटत, तू हसतोयस. हा, आणि सगळ्यांच्या देखत म्हणले राव ते, तुला लाज नाही का रे वाटत. म्हणलं का हो, एकदम काय झालं. नाही म्हणले सिगरेट ओढतोयस रे तू. म्हणजे इथले 4 लोक म्हणतात की ते मोहनरावांचं ते आजाराबद्दल बोललो आणि म्हणजे छान बोलले ते, आणि त्यामुळे त्यावेळी पण सांगितलं होतं माझी दारू थांबली असं कोणतरी काहीतरी मी परवा बोलताना ऐकलं म्हणले. पण तू सिगरेट ओढता ओढता सगळ्यांना सांगतोयस म्हणले, तुला लाज नाही का वाटत. नाही सॉरी या, म्हणजे मी आपलं नाटकीपणाने ती सिगरेट टाकली वगैरे वगैरे सगळं झालं. पुढच्या वेळेला परत त्यांनी बघितलं मला सिगरेट ओढताना, मागणं आले आणि माझ्या हातावर फटका मारला. हेच ते म्हणले, आयला म्हणलं आता हे त्रास झाला बरं का, मग आता ते नसतील तिथंच जायचं फक्त. हा म्हणजे पलायनवाद ना. मनमोकळेपणाने जगणं मला जमत नव्हतं. आणि ताठ मानेनी जर का समाजात जगायचं असेल तर आपण मिस्टर क्लीन असणंच आवश्यक आहे. आणि मिस्टर क्लीन म्हणजे काय, मला फार घाणेरडी सवय होती. जो इथं नाही ना त्याच्याबद्दल काहीतरी बोलायचो, आणि नंतर आहे ना ते दामले आणि हा भेटले की मग माझ्या मनात उगतच यायचं की मी मागच्या वेळी दामल्यांपाशी ह्याच्याबद्दल बोललो ते सांगतायत का काय जरूर आहे. त्यासाठी मला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यासाठी मला काय करायला लागतं, तर मला एच्या मीटिंग करायला लागतात. जशी संगत तशी पंगत. तुम्ही वडापावच्या लाईनीत उभा राहिलात तर वडापाव खायला मिळणार, जिलबीच्या लाईनमध्ये उभे राहिले तर जिलबी खायला मिळणार. कर्ज काढून चैन करायची एकदा सवय झाली ना की नो प्रॉब्लेम यार. कर्ज तर काय, भारताला कर्ज आहे, इथपर्यंत माझे विचार. इन्सॅनिटी म्हणजे काय, तर ही ती इन्सॅनिटी आहे मित्रांनो. मला आता पूर्वीसारखं जर का जगायचं नसेल, क्लेशकारक जगायचं नसेल, आणि क्लेशकारक मी जगत नाही आहे याचा इंडिकेटर काटा कुठला आहे माहिती आहे का, तर रात्रीची शांत झोप येणे. रात्रीची शांत झोप ज्याला येते ना त्यांनी नक्की समजावं आपण भरपूर श्रीमंत आहोत. त्यांनी नक्की समजावं आपण समाधानी आहोत. सकाळी उठून कामाची यादी करणे किंवा त्यावरीच असणे, हे यार काल पण नाही राव झालं, हे आज तरी केलं पाहिजे,
हे मनात विचार येण्याची वेळ कधी? तर सकाळी चहा पिताना. उगाच रात्री 1:30 वाजता लघवीला उठलाय आणि काहीतरी डोक्यात येते चहायला, त्याला उद्या फोन केला पाहिजे. चुकीचं वागणं आहे तुझं. म्हणजे कुठल्या वेळेला कुठला विचार मनात येणं हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. आज माझं कसं चाललंय सांगायचं झालं ना, तर माझं खरंच छान चाललंय. छान चाललंय म्हणजे रात्रीची शांत झोप आहे. मी आजही पैसे मिळवतोय. मी जेवढे मिळवतोय त्यापेक्षा कमी खर्च करतोय. माझी स्वप्न काय माहिती आहे का? 5 स्टार जगायचं. म्हणजे काय? मोठमोठ्या क्लब्समध्ये जायचं, मोठमोठी आईस्क्रीम्स खायची, जगभर फिरायचं. इथं आल्यावर एका वाक्याने मला समजलं बघ मी काय आहे ते. आणि हे कधी माहिती आहे? माझी दारू थांबल्याबरोबर लगेच. नाही म्हणजे का पैसे मिळवायलाच पाहिजेत ना, असं करून बोलायचो मी. मला इथं कळलं, अरे तू किती फुगला तरी बेडूक बैल होणार आहे का? पहिला विचार माझ्या मनात आला की हा मला बेडूक म्हणला आणि हे लोक माझे पंख छाटायचं काम करतायत, माझी मोठी स्वप्न पूर्ण होऊ देत नाहीयेत. हे विचार होते माझ्या मनामध्ये. परंतु नंतर माझ्या लक्षात आलं, इथंच सांगितलं हे आत्ता सुद्धा जे सगळं बोलतोय ना, हे सगळं मी इथं शिकलेलं बोलतोय बरं का. माझ्या अकलेतलं यातलं काही नाहीये, इथल्यांनीच शिकवलं. समोरचा जेव्हा काहीतरी बोलत असतो आणि तू लक्ष देऊन ऐकत असतो ना, तेव्हा तुझ्या मनात पहिला विचार आला पाहिजे, व्हाय मी? हा मला का सांगतोय? तो लय शाणा येतो म्हणून ते म्हणून सांगतोय. तुझ्यावर का ऐकायची वेळ आली आहे? हा विचार आला पाहिजे तुझ्या मनात, व्हाय मी? आणि मग मी म्हटलं व्हाय मी? हा मला का बेडूक म्हणतोय? मग याचा अर्थ मी बेडूक नाहीये, तुला कळतंय की नाही? म्हणलं हो नाहीये. मग किती मोठा बेडूक व्हायचंय तुला हे एकदा ठरव आणि योग्य मार्गाने चल. नाही आता मी ह्याच्यानंतर हे क्लासेस लावणार आहे, मग ते क्लासेस लावणार आहे, मग त्याच्यात पारंगत होणार आहे, मग त्यावेळेला इतके पैसे होतील, मग त्यावेळेला ते नाही का ते रे हे. अरे हो, कार्यक्रम 1 दिवसाचा आहे. तुला करायचंय काय ते आज कर ना. त्यावेळेला क्लासेस लावीन हे कशाला आत्ता तू बोलतो? ती वेळ आली की क्लासेस लाव. हे जे बोलतायत ना पायऱ्या आहे ते सगळं हे खरं आहे. 1-2 मिनिटं. या पायऱ्या ज्या आहेत ना, हा प्रोहन मार्ग आहे हरिभाऊ. सिस्टीम वर्क्स. सिस्टीम वर्क्स नावाची एक फ्रेज आहे. म्हणजे काय? तर कुठल्याही गोष्टीला एक सिस्टीम असते. त्या सिस्टीमनी जर का आपण काम केलं तर त्याच्यात फेल्युअर येत नाही. फॉर एक्झाम्पल बँकेत तुम्ही गेला तर म्हणलं माझ्या अकाउंटला मधले जरा 10,000 द्या हो, तर ते हाड म्हणतील तुला. ते म्हणतील पासबुक आण, विड्रॉल आण, त्याच्यावरती ती व्यवस्थित विड्रॉल भर, मग त्या खिडकीमध्ये दे, मग तुला तो टोकन देईल आणि मग थांब, मग तुझा नंबर आला की तुला मिळतील 10,000 तुझे. एवढा वेळ कोणाकडे? मग येतरा म्हणतील नाही का? म्हणजे तर म्हणजे त्यांनी काय सिस्टीम केलेली आहे बँकर्सनी, की तिथं ते दिल्यानंतर अगोदर ते बघतात सगळा तो विड्रॉल भरली आहे की नाही, अमाऊंट इन वर्ड्स आहे की नाही, तारीख घातली आहे की नाही, अकाउंट नंबर भरलाय की नाही, ते सगळं व्यवस्थित असेल तर. आणि मग सगळं भरलंय की व्यवस्थित, सही कुठे नेल्या तुझी? म्हणजे हे सगळं झाल्यावर मग तो बॅलन्स बघणार, मग प्लीज पे म्हणून त्याच्यावर शिक्का मारणार, मग तो शिपाई कॅशियरकडे नेऊन देणार,
मग तो कॅशियर इतर पासबुकच्या खाली तुमचं पासबुक ठेवणार, बी इन क्यू, आणि मग तुमचा नंबर आला की टोकन 43 असं हाक मारल्यावर आपण जायचं असतं. त्यासाठी आपल्या हातात असलेला टोकन नंबर 43 कडे लक्ष ठेवून बघायचं असतं. मग बँकेत फ्रॉड होत नाही. हे सगळं जे चाललंय ना ते आपल्या बँकेतले पैसे फ्रॉड होऊ नयेत म्हणून चाललेलं आहे. तसं सिस्टीम वर्क्स. तसं या 12 पायऱ्या ही सिस्टीम आहे मित्रांनो. स्वतःचं जीवन सिस्टमॅटिकली चालवण्याचं. सगळ्यात अगोदर मला हातबल, आता ठरवलंच आहे की लढाई का, आता मी पितोय का, म्हणजे आहेच की हातबल. अरे किती जोरात बोलतो, थांबून किती दिवस झाले, 47 झाले की चेहरा 47 वर्ष झाल्यासारखा. इट डझंट वर्क. हातबल म्हणजे नेमकं काय आहे हे तू तुझ्या कृतीतनं दाखवून दे. आता ह्याच्यात काय दाखवायचंय, मी पितोय का, तू पित नाहीये म्हणजे हातबल आहे असं नाहीये. येडे आहे का तू? इतके लोक वर्षानुवर्ष मीटिंग करतायत, ते काही येडे आहेत का? नाही, देवावर सोपवून दिलंच आहे की. सोपवून म्हणजे काय काय सोपवून दिलंय बेटा तू? कुठं सांगता येते? 4 स्टेप घेतली का? हो, कधीच घेतली. अरे त्या 4 स्टेपला सुद्धा सिस्टीम आहे का? आणि जरा 4 स्टेप घेतल्या, 3 स्टेप घेतल्या की तोंड वर करून गाव भर वामलायला सुरुवात. आपलं म्हणजे कसलंय आजार हाय, आपलं म्हणजे कसलं आहे हे जगाला दाखवायला जाण्याचा हा तो आजार आहे मित्रांनो. इथं मला सांगितलं, शेख तू आपनी देख, तू आत्ता कुठं उभा आहे, तुझा प्रवास अजून किती लांब करायचा आहे. प्रवास लांबचा करायचा आहे म्हणल्यानंतर मृत्यू काय कोणालाही येऊ शकतो. म्हणजे समोरच्याला विषयाला सोडून बोलायचं आणि काहीतरी जंबल करून टाकायचं, ह्याच्यात आयुष्य गेलेलं असतं मायासारख्याचं. दारू थांबली म्हणजे सगळं मिळालं आणि आयुष्य बदललं असं नाहीये. माझं घरात वागणं कसं आहे, माझ्या घरचे आज हसतात का? हो, म्हणजे आता कधी नाही, पण ऍक्च्युली म्हणजे कसं माहितीये का, ती हसत नाही राव. मी नवीन असताना इथे एकदा विचारलं होतं. आता जवळजवळ 10 महिने झाले मला थांबून, अजून माझी बायको आणि मुलगा हसत नाहीत. टीव्हीवरती कितीही चांगलं काय महाराष्ट्राची हास्य जत्रा असेल त्यावेळी नव्हतं ते, पण तरी माझी बायको हसत नाही, आनंदी नसते. फाडकन एकाने सांगितलं मला, इथं कसे हसतील म्हणले, आजूबाजूचे शेजार पाजारचे त्यांना हसतायत तुझ्या वागण्यामुळे. शाळेला परत तिथं मी आलंच माझ्या मनात, हा मला का सांगतोय असं संजय, मलाच का सांगतोय? खयचा अर्थ खरंच आजूबाजूचे लोक माझ्या बायकापोरांना हसत असणार आहेत. म्हणजे दारू थांबली तरी माझ्या मनोवृत्तीत काही बदल नाही. घरच्यांना वेळ दिला पाहिजे. इथं ऐकणं आणि बोलणं सोपं आहे हो, घरच्यांना वेळ देणं एवढं सोपं आहे होय? इतके वरखाडे काढलेत घरच्यांच्या मनावर, म्हणजे मी तरी काढलेत बुवा. आजही तुम्ही म्हणाल ना तर आजही माझं घर 24 तास आनंदी नसतं बरं का, खरंच नसतं. का नसतं रे? ते नाही विसरले. अरे मी जे काय त्या काळी केलेले तमाशे आहेत ना ते अजूनही विसरलेले नाहीत. अजूनही कोणी नातेवाईक आले ना तर माझी बायको त्यांना घरात आजपर्यंत कसे येणार नाहीत हे बघते.
का? आमचं घर तसं मोठं आहे आणि खूप छान आहे माझं घर, म्हणजे खरंच आहे. पण तिला असं वाटत असतं कायम की हीच बाई 25 वर्षापूर्वी माझा नवरा पीत होता तेव्हा कशी बोललेली आहे मला. दे नेव्हर फॉरगेट. ओरखाडे फक्त मी नाही काढलेले, मी तर त्या मानाने माझं तर म्यावत असायचं. दारू प्यायल्यावर शेपूटच घातलेली असायची मी. पण माझ्या वागण्यामुळे त्यांच्यावर इतक्या वाईट प्रकारची वेळ आलेली होती ना. सारखं कोण ना कोणतं भाजी आणायला जायची नाही माझी बायको. सगळ्या बायकांची भाजी खरेदी करून झाल्यावर जायची. कारण पटकन भाजी घेता घेता शेजार पाजारच्या बायका कोणतरी म्हणायच्या, बरं आहे का गं मोहन. आणि बरं आहे का गं मोहन ही गोष्ट माझ्या बायकोला सुईसारखी टोचायची. कारण तिला वाटायचं हे कुठल्या तरी दारूच्या धंद्यात शिरताना किंवा बाहेर पडताना यांच्या मुलांनी, यांच्या बायकोनी, यांच्या नवऱ्यानी कोणीतरी बघितलं असेल, किंवा रात्री ते 2 वाजता, मागच्या आठवड्यात नाही का ते रात्री 2 वाजता रिक्षावाल्याशी भांडत होते घरी येऊन, त्यामुळे त्यांनी वरनं बघितलं असेल आणि म्हणून त्या विचारतायत, बाई बरं आहे का गं मोहन. या समाजाने केलेल्या जखमा आपल्यासारख्याच्या कुटुंबाच्या मनातनं कधीही पूर्णपणे पुसल्या जाणार नाहीत. माझ्या बाबतीत तरी अजून पुसल्या गेलेल्या नाहीयेत. त्यामुळे घरातली कायम हॅप्पी झाले. 25 वर्ष त्यांना काय कमी आहे असं नाही आहे. मला अजून जपून वागलं पाहिजे, मला जपून वावरलं पाहिजे, मला घरच्यांची काळजी घेतली पाहिजे. हो म्हणजे काय, मी दर आठवड्याला नेतो की आईस्क्रीम घरी, मग काय मी बायकोची काळजी घेत नाही का, मुलाची काळजी घेत नाही का. अरे आईस्क्रीम नेणं म्हणजे जर का बायकोपोरांची काळजी घेणार असतं तर तुझ्यासारखं बेणं इथं आलं असतं का. याच्या मीटिंगचा खरा फायदा हा आहे मित्रांनो, माझे पाय जमिनीवर राहतात. आय कॅन मॉनिटर माय थॉट्स ॲज वेल ॲज आय कॅन मॉनिटर माय ॲक्शन्स. अदरवाईज काही खरं नाही. चुथडा व्हायला 5 मिनिटं लागतात हो, आणि चुथडा व्हायला दारू प्यायला लागते असं नाहीये. वाईट वागायला काय दारू प्यायला लागते. उलट दारू न पिता मी अधिक सावधपणे वाईट वागतो, असा माझा अनुभव आहे. म्हणजे त्यामुळे मला माझ्यावर लक्ष ठेवणारे कोणतरी सुपरवायझर्स पाहिजेतच. आणि सुपरवायझर्स पाहिजेत म्हणजे ते काय माझे नोकर नाहीयेत. मला त्यांच्यात जात राहिलं पाहिजे, म्हणजे त्यांचं लक्ष राहतं माझ्यावर. म्हणून मी मीटिंगला येतो. मित्रांनो, बोलायला संधी दिली, धन्यवाद. थँक्यू मोहनराव, खूप सुंदर तुम्ही अनुभव सांगितले.